बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथील दुय्यम निबंधक कार्यालय येथे भारताचा राष्ट्रध्वज असलेल्या तिरंग्याचा अपमान झाल्याचा प्रकार घडला आहे। नांदुरा येथीलच ॲडव्होकेट शशिकांत बगे व आकाश वत्पाळ हे आपल्या कामानिमित्त दुय्यम निबंधक कार्यालय नांदुरा येथे गेले असता काही दस्तावेज शोधण्यासाठी ते रेकॉर्ड रूममध्ये गेले। या ठिकाणी अतिशय दयनीय अवस्थेत राष्ट्रध्वज तिरंगा पडलेला त्यांच्या निदर्शनास आला। त्यांनी तत्काळ येथील अधिकारी दिलीप चांडक यांच्या लक्षात सदर प्रकार आणून दिला, परंतु चांडक यांनी कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद न दिल्यामुळे त्यांनी स्थानिक पत्रकाराला याविषयी माहिती दिली। मी ॲडव्होकेट शशिकांत वामनराव बगे, मी खामगाव न्यायालयात प्रॅक्टिस करतो। आज दिनांक 4/11/2019 रोजी सकाळी 11 वाजेला कार्यालयात आलो असता मला एका प्रॉपर्टीचा सर्च घ्यायचा होता। सर्च घेण्यासाठी कार्यालयात आलो असता वरती येऊन बघितलं कार्यालयामध्ये सर्च जिथं त्यांचं रेकॉर्ड ठेवलेलं असते तिथे येऊन बघितलं असता तर भारताचा जो ध्वज आहे आपला तिरंगा तो ध्वज अस्ताव्यस्त अवस्थेत मला आढळून आला। एका ठिकाणी कचऱ्यामध्ये पडलेला दिसून आला। करता मी ही त्यांना सविस्तर याबद्दल माहिती दिली, पण त्यांनी ती कानावर घेतली नाही। सदर ठिकाणी पत्रकार पोहोचले असता त्यांना सुद्धा हा प्रकार आढळून आला। याबाबत दुय्यम निबंधक दिलीप चांडक यांना या प्रकाराविषयी विचारणा केली असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली। मी दुय्यम निबंधक 15 तारखेला संध्याकाळी आम्ही झेंडा खाली काढला तेव्हा खूप पाऊस चालू होता। आम्ही तो दुसऱ्या दिवशी टेबलावरती सन्मानाने वाळण्यास ठेवला होता। 16 तारखेला आम्ही उचलून तो व्यवस्थित कपाटात ठेवला, परंतु आता जेव्हा रेकॉर्ड चेक करत होतो आम्ही तेव्हा आमच्या असं निदर्शनास आलं की त्याच्यामध्ये थोडं काजळी लागली, तर तो आम्ही सुकवण्यासाठी पुन्हा वर रेकॉर्ड रूममध्ये ठेवलेला होता। तो त्यांनी संबंधितांनी निदर्शन आणून दिले आमचं किंवा तो काजळी कशी लागली, याला काय लागली म्हणून त्याबद्दल ही बैठक आहे। झेंड्याची अवस्था एकदम खराब झालेली आहे। झेंड्याची अवस्था तुमच्या समोर झाली आहे, ते काही विषय नाही। तुम्ही तो बदलवला का नाही? आता नाही, बदलायची प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया करण्यात येईल। मग 15 ऑगस्ट होऊन आता किती महिने झाले? मला जेव्हा निदर्शनास आलं तेव्हा मी तुम्हाला तो झेंडा पुन्हा सुकवला, त्याला थोडं व्यवस्थित करून संबंधित विभागाकडे किती दिवसापासून? परवाच्या दिवशी शनिवारपासून सुकायला टाकला? शनिवारीपासूनच टाकला, अजून सुकला नाही? शनिवारी संध्याकाळी टाकला। तो सुकला नाही म्हणजे तो काजळी टाकलेली आहे, त्याला ते काजळी काढावं लागेल ना हळूहळू। बुलढाणा येथून पुरुषोत्तम भातुरकर यांचा विदर्भ न्यूज करिता हा वृत्तांत।